सहकारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व गोकुळचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तथा आबाजी यांचा अमृत महोत्सवी सोहळा येत्या रविवारी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे। शिरोली दुमाला या गावी हा कार्यक्रम रविवारी 13 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे। गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत। हा सर्वपक्षीय सत्कार सोहळा असून सहकार क्षेत्रातील आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असं आवाहन अमृत महोत्सवी समितीच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांनी केलं। यावेळी गोकुळचे विद्यमान चेअरमन अरुण डोंगरे, संचालक चेतन नरके, अभिजित तायशेटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी विश्वास नारायण पाटील तथा आबाजी यांच्या सहकार आणि गोकुळच्या विकासातील योगदानाचा समग्र आढावा घेणारा अमृत विश्व हा गौरव ग्रंथही प्रकाशित होणार आहे। यामध्ये अनेक अभ्यासकांचे लेख आहेत अशी माहिती देण्यात आली। गोकुळचे माजी चेअरमन आणि सहकारामध्ये ज्यांनी बोंद्रे दादांच्या पासून ते एस.आर. पाटील साहेब असतील, पी.एस. पाटील साहेब असतील, अशा सगळ्यांनी सहकारामध्ये काम केलं। गोकुळमध्ये नरके साहेब असतील, डोंगरे साहेब असतील, या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी धुरा सांभाळली आणि एस.आर. पाटील साहेबांच्या नंतर रयतची मोठी संस्था, कारण की आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला तालुका संघाचा मोठा इतिहास राहिलेला आहे। तालुका संघ म्हणजे एक शक्तीस्थळ या जिल्ह्याच्या सहकारामध्ये, शेतकऱ्यांच्या उत्कर्षामध्ये राहिलेला आहे आणि आता बोटावर मोजणे इतके तालुका संघ आपल्या जिल्ह्यामध्ये सक्षमपणे कार्यरत आहे। त्यातला एक रयत संघ आहे की जो सक्षमपणे आज देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी सेवा देण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून करतो। अगदी आपण बघितलं असेल, मागच्या वेळी RCF न तिथे एक लॅब स्वतःच्या पैशातून रयत संघ मध्ये उभा करायचं काम केलं। असे कर्तृत्व संपन्न सहकारातले नेतृत्व विश्वास आबाजींच्या माध्यमातून या ठिकाणी 75वी त्यांची साजरी होते। सहकाराची पंढरी म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्र किंवा कोल्हापूरची ओळख आहे आणि सहकार वाढला पाहिजे, रुजला पाहिजे। सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आदर्श हा नव्या पिढीपुढे असला पाहिजे, या उद्देशाने आम्ही 13 तारखेला कार्यक्रम ठेवला। सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब येणार आहेत,